देशभरात 75वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. त्यानिमित्तानं दिल्लीच्या कर्तव्य पथावर विविध कार्यक्रम पार पडले. यावेळी भारताच्या तिन्ही दलाच्या सैनिकांकडून शक्तीप्रदर्शन, चित्तथरारक कवायती आणि पथसंचलन करण्यात आलं. त्याचबरोबर देशातील विविध राज्यांच्या चित्ररथांचंही प्रदर्शन करण्यात आलं. यावेळी झालेल्या पथसंचलनात महाराष्ट्र राज्याकडून भारतीय लोकशाहीचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित चित्ररथाचं सादरीकरण करण्यात आलं. यंदा शिवराज्याभिषेकाच्या 350व्या महोत्सवावर आधारित हा महाराष्ट्राचा चित्ररथ होता. या चित्ररथात छत्रपती शिवाजी महाराजांचा अन्याय आणि शोषण याविरोधातील संघर्ष दाखवण्यात आला होता. दरम्यान यंदा महाराष्ट्राच्या चित्ररथाच्या देखाव्यावरील संपूर्ण शिल्प यवतमाळ जिल्ह्यात तयार करण्यात आलं होतं. या चित्ररथात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बालपणापासून ते स्वराज्य निर्मितीपर्यंतचे प्रसंग दर्शवण्यात आले होते. दरवर्षी प्रजासत्ताक दिनी म्हणजेच 26 जानेवारीला दिल्ली कर्तव्यपथावर होणाऱ्या संचलनात देशातील विविध राज्यांच्या संस्कृतीचे प्रतीक असणारे चित्ररथ सहभागी होत असतात. यातील अनेक चित्ररथ नेहमीच देशवासियांचे लक्ष वेधून घेत असतात. या चित्ररथातील महाराष्ट्राचा चित्ररथ नेहमी एक आकर्षणाचे केंद्र असतो. नवी दिल्ली इथं प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या चित्ररथ संचलनात सहभागी महाराष्ट्राचा चित्ररथ यावर्षी शिवराज्याभिषेकाच्या 350व्या वर्ष महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बनवण्यात आला. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून भारतीय लोकशाहीचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज या विषयावरचा हा चित्ररथ साकारण्यात आला आहे. त्याचबरोबर मुंबईतील शिवाजी पार्क इथं प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या संचलनात सांस्कृतिक कार्य विभागातर्फे शिवराज्याभिषेकावर आधारित चित्ररथही सहभागी होणार आहे. सन 2024 या वर्षाच्या प्रजासत्ताक दिन नवी दिल्ली चित्ररथ संचलनात 28 राज्य व 7 केंद्रशासित प्रदेश यांच्याकडून विकसित भारत व भारत लोकशाहीची जननी या 2 संकल्पनांवर विविध राज्यांना आपल्या चित्ररथाच्या संकल्पना सादर करण्यास केंद्र शासनानं कळवलं होतं. यास अनुसरून विविध विषयांवर केंद्र शासनास संकल्पनांचे सादरीकरण करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांचे 350वे शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त सांस्कृतिक मंत्री मुनगंटीवार यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार शिवराज्याभिषेकाचा 350वा महोत्सव आणि लोकशाहीची प्रेरणा या विषयांची सांगड घालून लोकशाहीचं प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज या संकल्पनेवर आधारित सादरीकरण संरक्षण मंत्रालयास करण्यात आलं होतं.